मोतीलाल ओसवालचा इन्फ्रास्ट्रक्चर फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे 23 एप्रिलला. 7 मे पर्यंत तुम्ही या फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर मेट्रो, रस्ते या प्रकारचे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत आणि शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सेक्टरमध्ये गुंतवणूक करत आहे. अर्थातच त्याचा फायदा या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना होईल. त्याचबरोबर पोर्ट्स आहेत, रेल्वेज आहेत, असेही इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे काही काम चालू आहे ते याचा इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना फायदा होईल आणि या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं खरं तर रिस्की असतं इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये, कारण का या कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर कर्ज मोठ्या प्रमाणावर असतं. तर इंडिव्हिज्युअल शेअर्स घेण्यापेक्षा या सेक्टरचा फायदा करून घ्यायचा असेल तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करणं अधिक सेफ आहे. तर हा जो मोतीलाल ओसवाल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे याबद्दल तुम्ही अधिक माहिती घ्या. यामध्ये माझं मत असं आहे की एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा SIPच्या माध्यमातून जर आपण गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळू शकतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये स्टॉक मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश येईल असा आमचा अंदाज आहे. ज्या प्रकारे जगात आपण बघतोय अनिश्चिततेचं वातावरण आहे, युद्ध आहे, ट्रेड वॉर आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावलेत त्यामुळे अनिश्चिततेचं वातावरण आहे. ऑलरेडी मार्केट बऱ्यापैकी वाढलेलं पण आहे, व्हॅल्युएशन बऱ्यापैकी वाढलं आहे. त्यामुळे 2-3 वर्षात कधीतरी एक जो नॉर्मली एक क्रॅश येतो तसा मोठा क्रॅश या पुढच्या 2-3-4 वर्षात येऊ शकतो. त्यावेळेला ही जी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जी आता SIP चालू करताय ती काही काळासाठी लॉसमध्ये जाईल. सांगण्याचा हेतू असा आहे की जरी ती लॉसमध्ये गेली तरी घाबरून जायचं कारण नाही, परत मार्केट रिकवर होईल आणि पूर्ण 10 वर्षाचा जर आपण टाईम फ्रेम घेतला तर या SIPमध्ये आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे या गुंतवणुकीचा विचार करा.